नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। यामध्ये आपण करंट अफेअरचे काही क्वेश्चन्स घेत असतो। तर मे महिन्यातील करंट अफेअरचे आपण टोटल 25 व्हिडिओज घेणार आहोत आणि ते 25ही व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुमचा मे महिन्यातील करंट अफेअरचा एकही क्वेश्चन चुकणार नाही। तर लक्ष द्या मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, नुकतेच DRDOने कोविड-19 अँटीबॉडी डिटेक्शन किट विकसित केली आहे आणि त्या अँटीबॉडी डिटेक्शन किटचे नाव काय असं जर आपल्याला विचारलं असेल तर डिप्कोव्हॅन नावाची अँटीबॉडी डिटेक्शन किट विकसित केली आहे DRDOने। शरीरामध्ये ब्लड असते आणि त्या ब्लडमध्ये दोन घटक असतात, एक प्लाझ्मा आणि दुसरं कार्पेल्स। प्लाझ्मामध्ये 90% वॉटर असते आणि त्या प्लाझ्मामध्येच अँटीबॉडीज सुद्धा असतात। प्लाझ्मामध्ये सिरम असते आणि त्या सिरममध्ये अँटीबॉडीज असतात आणि प्लाझ्मामध्ये फायब्रिनोजन प्रोटीन नावाचा घटक असतो आणि तो अँटीबॉडीज तयार करण्याचं कार्य करत असतो। ही माहिती लक्षात ठेवाल। आणि कार्पेल्समध्ये 3 प्रकारचे घटक असतात, एक आरबीसी म्हणजे होते रेड ब्लड सेल्स, डब्ल्यूबीसी म्हणजे होते व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स, असे 3 घटक कार्पेल्समध्ये असतात। अशा प्रकारे ब्लडमध्ये घटक असतात आणि ब्लडमधील प्लाझ्मामध्ये सिरममधील फायब्रिनोजन प्रोटीन हे अँटीबॉडीज तयार करण्याचं कार्य करत असते आणि फायब्रिनोजन प्रोटीनमधून अँटीबॉडीज त्याचं परीक्षण करून अँटीबॉडी डिटेक्शन किट विकसित केली आहे। तर DRDOने डिप्कोव्हॅन नावाचे अँटीबॉडी डिटेक्शन किट विकसित केली आहे। ही माहिती लक्षात ठेवाल। DRDOने 2DG नावाचे औषध सुद्धा तयार केले आहे। 2DG म्हणजे होते डिऑक्सी अँड ग्लुकोज याचं मिश्रण करून एक अँटीबॉडीज तयार केली आहे आणि अशा नावाचं एक औषध तयार केलं आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। DRDO बद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर DRDOचा लॉंग फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। DRDOची स्थापना 1958ला झाली आणि DRDOचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे। DRDOचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। कोविशिल्ड बद्दल जर प्रश्न विचारला तर कोविशिल्डने कोविड टेस्टिंग किट बनवलेली आहे। कोविड जर असेल आणि तो टेस्टिंग किट घरीच टेस्टिंग करायची असेल तर ती कोविशिल्ड नावाची कोविड टेस्टिंग किट तयार केली आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। कोविशिल्ड त्याचं नाव आहे आणि ते कोणत्या कंपनीने तयार केली असं जर विचारलं असेल तर माय लॅब या कंपनीने ती कोविशिल्ड नावाचे टेस्ट किट विकसित केली आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। आणि माय लॅब ही कंपनी पुणे या ठिकाणी आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। पुणेमध्ये सिरम इन्स्टिट्यूटचे सुद्धा मुख्यालय आहे। सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाची वॅक्सिन तयार केली आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत अदार पूनावाला। पुणेमध्ये FTII चे सुद्धा मुख्यालय आहे। FTII म्हणजे होते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि FTII चे अध्यक्ष आहेत शेखर कपूर। पुणे या ठिकाणीच इंडियन केमिकल लॅबोरेटरीचे सुद्धा मुख्यालय आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। पुणेलाच आगा खान पॅलेस आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या संघटनेने जगातील सर्वात मोठी व सर्वात शक्तिशाली अंतरिक्ष विज्ञान दुर्बीण तयार केली आणि त्या दुर्बीणचं नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप। ही विकसित केली आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर नासा या कंपनीने, नासा ही स्पेस एजन्सी आहे। नासा ही स्पेस एजन्सी अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे आणि नासा या कंपनीने जगातील सर्वात मोठी व सर्वात शक्तिशाली अंतरिक्ष विज्ञान दुर्बीण तयार केली आहे आणि त्या विज्ञान दुर्बीणचं नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप। आणि ब्रह्मांडमध्ये कशा प्रकारे कार्य केल्या जाते, ब्रह्मांड कशा प्रकारे कार्य करते त्यावर लक्ष ठेवण्याचं कार्य ती दुर्बीण करत असते। तर ती अशी जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठी अशी ते दुर्बीण आहे आणि ती नासाने तयार केली। नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही कंपनी अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। नासाचे मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे। आणि SpaceX बद्दल जर प्रश्न विचारला तर SpaceX ही प्रायव्हेट एजन्सी आहे। SpaceX ही
प्रायव्हेट एरोनॉटिक्स एजन्सी आहे. स्पेसएक्सचे संस्थापक आणि स्पेसएक्सचे CEO एलन मस्क आहेत. एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. स्पेसएक्स सोबत त्यांची टेस्ला नावाची सुद्धा कंपनी आहे. टेस्ला म्हणजे इलेक्ट्रॉनिक कार निर्माण करणारी ही कंपनी आहे आणि याचे CEO सुद्धा एलन मस्क आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. रॉसकॉस्मॉस ही कंपनी, ही स्पेस एजन्सी रशियाची स्पेस एजन्सी आहे. त्याचं नाव आहे रॉसकॉस्मॉस. आणि इस्रो ही भारताची स्पेस एजन्सी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोचे मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे आणि इस्रोची स्थापना 1969ला करण्यात आली. आणि इस्रोने चंद्रयान 2 नावाचे मिशन लॉन्च केले होते. 2019मध्ये चंद्रयान 2 नावाचे मिशन लॉन्च केले. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की आतापर्यंत भारताने किती चंद्रयान मिशन लॉन्च केले आहे. तर 2 चंद्रयान मिशन लॉन्च केले आहे. पहिलं चंद्रयान मिशन 2017मध्ये आणि दुसरं चंद्रयान मिशन 2019मध्ये लॉन्च केलं आहे. दुसऱ्या चंद्रयान मिशनमध्ये एक लँडर आणि एक रोवर होता. आणि लँडरचं नाव काय असं जर विचारलं असेल तर विक्रम हे त्या लँडरचं नाव आहे. विक्रम साराभाई यांच्या नावावर त्या लँडरचं नाव ठेवण्यात आलं होतं. आणि रोवरचं नाव काय असं जर विचारलं असेल तर रोवरचं नाव प्रज्ञान हे त्या रोवरचं नाव आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. वेगवेगळ्या देशांचे चंद्रयान मिशन आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर अमेरिकेच्या चंद्रयान मिशनचं नाव काय असं जर आपल्याला विचारलं असेल तर अमेरिकेच्या चंद्रयान मिशनचं नाव आहे आर्टेमिस. आणि आर्टेमिस मिशन हे 2024मध्ये लॉन्च केले जाणार आहे. 2024मध्ये आर्टेमिस मिशन म्हणजे चंद्रावर अमेरिकेची नासा ही कंपनी चंद्रावर एका महिलेला पाठवणार आहे 2024मध्ये. तर ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. आणि त्या चंद्रयान मिशनमध्ये एक अश्वेत व्यक्तीसुद्धा जाणार ठेवाल. चीनचे चंद्रयान मिशनचे नाव काय असं जर आपल्याला विचारलं असेल तर तियानवेन हे चीनच्या चंद्रयान मिशनचे नाव आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. मंगलयानावर जाणारे जे उपग्रह आहेत तर त्यांचे सुद्धा आपल्याला नाव विचारले जाऊ शकतात. तर चीन या देशाने मंगळावर पाठवलेले उपग्रह कोणता असं जर आपल्याला विचारलं असेल तर झुरॉंग हे त्या उपग्रहाचं नाव आहे. आणि हा उपग्रह चीन या देशाने पाठवलेला आहे मंगळावर. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला MPSC, तलाठी, पोलीस भरती, रेल्वे भरती या परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात. इस्रोचे अध्यक्ष आहेत के सिवान आणि इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या पुरस्काराने सन्मानित केला आहे. आणि हा पुरस्कार तामिळनाडू गव्हर्नमेंट देत असते. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेनुसार किती एम्स स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. तर आपण पाहत आहोत कोरोना महामारीमुळे हेल्थ सिस्टीम बिघडलेली आहे आणि ज्या देशाची हेल्थ सिस्टीम चांगली असेल तर तो देश विकसित होऊ शकतो. आणि ज्या देशात एज्युकेशन आणि हेल्थ या 2 सेक्टरवर जास्तीत जास्त जर खर्च केला जात असेल तर ते देश विकसित देश होऊ शकतात. आणि भारताची जर स्थिती पाहिली तर भारतात आतापर्यंत एम्सची संख्या किती तर ती 22 एम्स स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेनुसार आतापर्यंत 22 एम्स स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. आणि 22 एम्सपैकी 6 एम्स स्थापन करण्यात आले आहे आणि बाकी एम्स स्थापन करणे सुरू आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. एम्सचा लॉंग फॉर्म काय असं जर विचारलं असेल तर एम्स म्हणजे होते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. आणि एम्सचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. आणि रणदीप गुलेरिया हे एम्सचे अध्यक्ष आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे चीन कोणत्या देशाच्या मदतीने तियानवेन व शुदापू परमाणु ऊर्जा प्लांटचे निर्माण करणार आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर चीन रूस या देशाच्या मदतीने, रूस म्हणजे रशिया या देशाच्या मदतीने तियानवेन व शुदापू परमाणु ऊर्जा प्लांटचे निर्माण करणार आहे. चीन, रूस, इराण व उत्तर कोरिया हे 4 देश मिळून शुदापू परमाणु ऊर्जा प्लांटचे निर्माण करणार आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. रूसबद्दल जर प्रश्न विचारला तर रूसची राजधानी आहे मॉस्को. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता तर तो आहे रूस. आणि रूसची राजधानी मॉस्को ही युरोप खंडात येते. आणि
रूसचा जो भाग आशिया खंडात येतो त्याला सायबेरिया असं म्हटलं जाते. रूसचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन आणि रूसचे प्रधानमंत्री आहेत मिखाईल मिशुस्टिन, हे रूसचे प्रधानमंत्री आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. जपानबद्दल जर प्रश्न विचारला तर जपानची राजधानी आहे टोकियो आणि जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी 2021ची ऑलिम्पिक स्पर्धा खेळली जाणार आहे. जपानचे प्रधानमंत्री आहेत योशिहिदे सुगा आणि यांच्या अगोदर जपानचे प्रधानमंत्री होते शिंजो आबे, ज्यांना 2021चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. फ्रान्सबद्दल जर प्रश्न विचारला तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांना चॅम्पियन टू अर्थ या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल प्रश्न विचारला तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री आहेत स्कॉट मॉरिसन, हे ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री आहेत. नंतरचा प्रश्न आहे नुकतीच कोणत्या देशाची संसद भंग केली गेली आहे, म्हणजे संसद बरखास्त केली, कोणत्या देशाची संसद बरखास्त केली असं जर आपल्याला विचारलं असेल तर नेपाळ या देशाची संसद भंग करण्यात आली आहे. ते बहुमत सिद्ध करू शकले नाही. नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा ओली हे बहुमत सिद्ध करू शकले नाही. त्या कारणामुळे तिथल्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि ती संसद भंग केली आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नेपाळबद्दल जर प्रश्न विचारला तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू आणि नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी सार्कचे मुख्यालय आहे. सार्क म्हणजे होते साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन आणि सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. सार्क या संघटनेत किती देश सदस्य आहेत असं जर विचारलं असेल तर 8 देश आहेत जे सार्क या संघटनेत लिस्टेड आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नेपाळमध्ये सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे आणि माउंट एव्हरेस्टची उंची 8848.86 मीटर आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण, तर ते आहेत बचेंद्री पाल यांनी या पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त वेळा माउंट एव्हरेस्ट कोणी सर केला तर कामी रीता शेर्पा, ज्या नेपाळच्या रहिवासी आहेत, यांनी आतापर्यंत 25 वेळा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. आणि चीन या देशाने माउंट एव्हरेस्टवर कोरोना संक्रमण रेखा स्थापन केली आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला कोणत्या नावाने संबोधले जाते तर सागरमाथा या नावाने नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला संबोधले जाते. बांगलादेशबद्दल जर प्रश्न विचारला तर बांगलादेशमध्ये नुकताच 50वा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला आहे आणि 50वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं गेलं होतं. बांगलादेशची राजधानी आहे ढाका, बांगलादेशची करन्सी आहे टका आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्री आहेत शेख हसीना. बांगलादेश 1971 मध्ये स्वतंत्र झाला. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. 1971ला बांगलादेशला बांगलादेश या देशाचा दर्जा मिळाला आणि त्यांनी 50वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान कोणता युद्धाभ्यास केला जातो तर संप्रती हा युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या 2 देशांदरम्यान केला जातो. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. श्रीलंकेबद्दल जर प्रश्न विचारला तर श्रीलंकेची राजधानी आहे जयवर्धनपुरे कोट्टा आणि श्रीलंकेची एक्झिक्युटिव्ह राजधानी आहे जयवर्धनपुरे कोट्टा आणि श्रीलंकेची कमर्शियल राजधानी आहे कोलंबो. श्रीलंकेचे प्रधानमंत्री आहेत महिंद्रा राजपक्षे आणि राष्ट्रपती आहेत गोटबाया राजपक्षे, हे दोघेही भाऊ आहेत. म्यानमारबद्दल जर प्रश्न विचारला तर म्यानमारमध्ये आणीबाणी सुरू आहे आणि तिथे लष्करी शासन सुरू आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. म्यानमार या देशाच्या प्रधानमंत्री आंग सान सू की या प्रधानमंत्री बनल्या होत्या, परंतु तेथील जनतेचं मत आहे की निवडणुकीमध्ये भरपूर घोटाळा झाला आणि या कारणामुळे प्रधानमंत्री आंग सान सू की यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिथे आता लष्करी शासन सुरू आहे, म्हणजेच आणीबाणी सुरू आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. प्रश्न जर विचारला, नंतरचा प्रश्न आहे अंडर 17 महिला फुटबॉल विश्वकप कोणत्या देशात खेळला जाणार असं जर आपल्याला विचारलं असेल तर अंडर 17 महिला फुटबॉल विश्वकप 2022 भारत देशात खेळला जाणार आहे. माहिती लक्षात ठेवाल. फुटबॉल विश्वकपबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतो तर फुटबॉल विश्वकप
आयोजित करणारी संस्था कोणती, तर ती आहे फिफा. फिफा म्हणजे होते फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल. फिफा म्हणजे फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन आणि फिफाचे मुख्यालय आहे ज्युरिक, स्वित्झर्लंड या ठिकाणी फिफाचे मुख्यालय आहे. फिफाची स्थापना 1904ला झाली आणि फिफाचे अध्यक्ष आहेत गियानी इन्फॅन्टिनो, हे फिफाचे अध्यक्ष आहेत. आणि जागतिक स्तरावर विश्वकप आयोजित करण्याचे कार्य फिफा ही संघटना करत असते, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. आणि 2022चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी खेळला जाणार आहे असं जर विचारलं असेल तर कतर या ठिकाणी खेळला जाणार आहे. नेहमी लक्षात ठेवाल, महिला विश्वकप अंडर-17 महिला विश्वकप कोणत्या देशात खेळला जाणार असा जर प्रश्न विचारला तर तो भारत देशात खेळला जाणार आहे. आणि फिफा वर्ल्ड कप, फिफा मेन्स वर्ल्ड कप कोणत्या ठिकाणी खेळला जाणार. नंतरचा प्रश्न आहे हाऊ टू बिकम अ रायटर, हे जगप्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे असं जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर हाऊ टू बिकम अ रायटर हे जगप्रसिद्ध पुस्तक रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेले आहे. पुस्तक व त्यांचे लेखक याबद्दल आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर रस्किन बॉन्ड यांनी हाऊ टू बिकम अ रायटर हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे. अरुंधती रॉय यांचे जगप्रसिद्ध पुस्तक कोणते, तर आझादी हे अरुंधती रॉय यांचे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. चेतन भगत यांनी नुकतेच एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे आणि त्यांचे पुस्तक आहे वन अरेंज मर्डर, हे चेतन भगत यांचे पुस्तक आहे जे जगप्रसिद्ध झाले आहे. शशी थरूर यांनी लिहिलेले पुस्तक आहे पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर, जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि शशी थरूर यांचे पॅराडॉक्सिकल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. आणि संजय बारू यांनी लिहिलेले द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे, जे मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स लॉन्च केले असं जर आपल्याला विचारलं असेल तर महाराष्ट्र राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स विकसित केले आहे. कोरोनाच्या केसेस सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात आहे आणि त्या कारणामुळे महाराष्ट्र राज्याने मिशन ऑक्सिजन सेल्फ रिलायन्स लॉन्च केले आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी. महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी NSEचे मुख्यालय आहे. NSE म्हणजे होते नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSEचे सुद्धा मुख्यालय आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि सेबीचे मुख्यालय सुद्धा महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणीच RBIचे सुद्धा मुख्यालय आहे. RBIची स्थापना 1935ला झाली आणि ज्यावेळी RBIची स्थापना झाली त्यावेळी RBIचे गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ. आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण असं जर विचारलं असेल तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. आणि सध्या RBIचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास, हे RBIचे गव्हर्नर आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. उत्तराखंडबद्दल जर प्रश्न विचारला तर उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून आणि उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे गैरसेन, हे उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत तीरथ सिंग रावत, हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. आणि उत्तराखंड या ठिकाणी जगातील सर्वात मोठा ग्लास ब्रिज बनवण्यात आला आहे जो ऋषिकेश या ठिकाणी आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. झारखंडबद्दल जर प्रश्न विचारला तर झारखंडची राजधानी आहे रांची आणि झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. आणि नुकत्याच प्रकाशित झालेल्या यादीनुसार झारखंड स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये झारखंड राज्य टॉपवर आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. दिल्लीबद्दल जर प्रश्न विचारला तर दिल्ली ही भारताची राजधानी 1912ला झालेली आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. प्लाझ्मा बँक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली, सर्वात अगोदर प्लाझ्मा बँक दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर वेब ब्राउझर बंद करण्याची घोषणा केली आहे, तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर वेब ब्राउझर बंद करण्याची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांचा मृत्यू 2019मध्ये झालेला आहे. आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण असं जर विचारलं असेल तर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत आणि ते मूळचे भारतीय आहेत. आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आता ते अध्यक्षपदावर अध्यक्ष सुद्धा बनणार आहेत.
ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। सॅमसंग कंपनीबद्दल जर प्रश्न विचारला तर सॅमसंग ही कंपनी दक्षिण कोरियाची कंपनी आहे आणि सर्वात अगोदर 5G लॉन्च करणारी कंपनी कोणती तर ती आहे सॅमसंग। आणि दक्षिण कोरिया हा देश आहे ज्या देशात सर्वात अगोदर 5G लॉन्च झाले आहे। गुगल कंपनीबद्दल जर प्रश्न विचारला तर जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन कोणते तर ते आहे गुगल आणि गुगल कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई, हे गुगल कंपनीचे CEO आहेत जे मूळचे भारतीय आहेत। ॲपलबद्दल जर प्रश्न विचारला तर ॲपल ही अमेरिकेची कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी आहे ॲपल आणि ॲपलचे संस्थापक आहेत स्टीव्ह जॉब्स, हे ॲपल या कंपनीचे संस्थापक आहेत। तर आजचे करंट अफेअर्स आपण कंप्लीट केलेले आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। धन्यवाद मित्रांनो।